नेपाळमध्ये अलीकडे जेनझीने आंदोलन पेटवलं आणि थेट पंतप्रधानांना राजीनामा द्यावा लागला। मग लगेचच प्रश्न मनात येतो की जेनझी नेमके कोण आहेत? चला तर मग आपण समजून घेऊयात की जेनझी म्हणजे नेमके कोण आहेत। नमस्कार मंडळी, मी कृतिका आणि तुम्ही बघत आहात ट्रेंडी गप्पा। आज आपण पिढ्या म्हणजे काय, त्या कशा ठरवल्या जातात आणि जेनझी म्हणजे नेमकं कोण, हे आपण पुढे येणारी पिढी कोणती आहे हे सगळं सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत। पिढ्या ठरतात तरी कशा? साधारण 15 ते 20 वर्षाचा कालखंड म्हणजे एक पिढी। त्या काळामध्ये घडलेले मोठे बदल, युद्ध, आर्थिक सुधारणा, तंत्रज्ञान, समाजाचे बदल यावरून त्या पिढीचा स्वभाव आणि विचार ठरतो। सायलेंट जनरेशन 1928 ते 1945 भारतातल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये वाढलेली पिढी। त्यांचा स्वभाव होता त्याग, संयम आणि देशभक्ती। बेबी बूमर्स 1946 ते 1964 स्वातंत्र्यानंतर राष्ट्र उभारणी करणारी पिढी। नोकरी, स्थैर्य, कुटुंब यांचं प्राधान्य, पारंपरिक विचारसरणी पण जबाबदारीची प्रचंड जाणीव। जेन एक्स 1965 ते 1980 यांना सँडविच जनरेशन पण म्हणतात। आपत्काल, भारत-पाक युद्ध, रंगीत टीव्ही, संगणक युग त्यांनी पाहिलेलं आहे। प्रॅक्टिकल, इंडिपेंडंट आणि जीवन संतुलन शोधणारे। मिलेनियल्स 1981 ते 1996 इंटरनेट, मोबाईल, IT बूम यांच्यासोबत मोठे झालेले आहेत। स्टार्टअप कल्चर, करिअर ग्रोथ, लाईफस्टाईल ही त्यांची ओळख। सोशल कॉजेस आणि मेंटल हेल्थवर ओपन अपली बोलणारी पहिली पिढी। आज वर्कफोर्समध्ये सर्वात मोठा हिस्सा। जेन झी यांना म्हणतात डिजिटल नेटिव्स। मोबाईल, सोशल मीडिया, यूट्यूब, इन्स्टा, टिकटॉक यांच्यासोबत मोठे झालेले। शॉर्ट कंटेंट, मल्टीटास्किंग, इन्स्टंट फीडबॅक हे त्यांचं वैशिष्ट्य आहे। डायव्हर्सिटी, इक्वॅलिटी, क्लायमेट चेंज यावर आवाज उठवणारे। नोकरीत फ्लेक्झिबिलिटी आणि ग्रोथ यांचं हवीच असे मानणारे। म्हणूनच नेपाळमध्ये हे फक्त सोशल मीडियावर नाही तर रस्त्यावर उतरून सरकार हादरवतात। त्यांचा आवाज फक्त इंटरनेटवर नाही तर थेट समाज आणि राजकारणातही ऐकू येतो। पण खरी गोष्ट आहे, प्रत्येक जनरेशन आपल्याला काळात वेगळी असते आणि सगळ्या मिळूनच समाज पुढे नेतात। पिढ्या बदलतात पण बदल स्वीकारून पुढे जाणं हेच खरंच सामर्थ्य आहे। जेनझी कडून शिकण्यासारखं म्हणजेच प्रश्न विचारण्याची हिंमत आणि बदल घडवायचे धैर्य। तर सांगा, तुम्ही कोणत्या पिढीतले आहात? बेबी बूमर्स, मिलियन्स की जेनझी? आजची तुमची पिढी कशामुळे वेगळी वाटते? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।